यश हे केवळ आकड्यांमध्ये नसतं, तर ते असतं विचारांमध्ये, कृतीमध्ये आणि ध्येयामध्ये देखील. आणि आज आपण ज्यांना भेटलो आहोत त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला हेच सांगतं की भारतामध्ये टेक्नॉलॉजी, उद्योजकता आणि समाजकारण या तिन्ही गोष्टींमध्ये त्यांनी उत्तम संतुलन साधलेलं आहे. भारताच्या टेक क्रांतीमध्ये ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं ते फाउंडर, चेअरमॅन, पर्सिस्टंट सिस्टमचे डॉक्टर आनंद देशपांडे सर आहेत आज आपल्यासोबत सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी आहे तुमची आजी शोनाली आणि सर तुमचं अगदी मनापासून सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये स्वागत करते. थँक्यू. मला इथे येण्यात खूपच चांगलं वाटतं आहे. पहिल्यांदाच मी तुमच्या शोवर आहे आणि क्वाईट एक्सायटेड. क्या बात आहे. आणि तुम्हाला खरंच सगळ्यांना सांगते की सरांनी मला आल्यानंतर सरप्राईज केलं. त्याचं कारण काय की सरांनी आल्यानंतर माझ्याबद्दलची पूर्ण माहिती जी आहे ती ChatGPTला विचारली आणि त्यानंतर तिने माझं जे काही भरभरून कौतुक केलेलं आहे की मलाच एक सेकंड असं वाटलं की अरे बापरे, खरंच आपण एवढं सगळं केलं आहे का. सो थँक्यू सो मच. खूप आनंद वाटला आणि एका अर्थाने तुम्ही मला कम्फर्टेबल केलं तसं मी म्हणू शकते. माय प्लेजर. मला जाणून घ्यावं असं वाटतंय की आज भारतामध्ये एक खूप मोठं नाव आपलं आहे, पण जेव्हा लहानपणी बालपणाकडे आपण जर गेलो तर ती सुरुवात कशी झाली? लहानपणी कसे होते? खोडकर होतात? शाळेतनं नेहमी तुमच्याकडे काही तक्रारी यायच्या का की नाही अत्यंत अभ्यासू विद्यार्थी होतात आणि म्हणून कौतुकाने तुमचं नाव घेतलं जायचं? बरं, मी शाळेमध्ये जेव्हा होतो ना तेव्हा मी पूर्ण माझं शाळा शिक्षण भोपाळमध्ये झालं. माझे वडील तेव्हा BHEL म्हणून जी मोठी कंपनी आहे त्याच्यात ते काम करायचे आणि आम्ही BHEL टाउनशिपमध्ये राहत होतो. आणि माझं 1ली ते 3री कार्मल कॉन्व्हेंट आणि 4थी ते 11वी कॅम्पियन स्कूल भोपाळमध्ये शाळेचं शिक्षण झालं. मी शाळेमध्ये बऱ्यापैकी रेग्युलर आणि सगळं होमवर्क वेळेवर करणार किंवा म्हणजे न खोडकर असं म्हणजे मॉडेल स्टुडंट अशा मॉडर्नमध्ये होतो. माझे सगळे टीचर मला बऱ्यापैकी सपोर्ट करत होते. मी रोज होमवर्क रोज करत होतो. कधीच असं आलं ना होमवर्कसाठी ओरडा पडला वगैरे? नाही, मला कधीच नाही मिळाले. मग कुठल्या गोष्टीसाठी ओरडा पडायचा? ॲक्च्युली मला नाही मिळाले फार. कोणी आमच्यावरती कोणी ओरडत नव्हतं आणि नाही, आय वॉज अ गुड स्टुडंट आणि असं काही कधीच माझ्यावर कोणी काही बोललं नाही. ओके. आणि माझे टीचर अजूनही मला आठवतात, म्हणजे ते त्यांना पण मी आठवतो. वाव, हे खूप कमाल आहे नाही? 50 वर्ष झाली. इंटरेस्टिंग. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही BHEL मध्ये राहायचे आणि तिकडचं वातावरण जे आहे ते टेक्निकल होतं आणि सरकारी होतं. सरकारी पब्लिक सेक्टर म्हणून. हां, पण तर त्या वातावरणाचा तुमच्यावरती जो प्रभाव झाला तो आज तुमच्या कामामध्ये त्याचा काही इन्फ्लुएन्स होतो का? काही जाणवतं का? असं होतं की तेव्हा मी जेव्हा टाउनशिपमध्ये होतो ना तेव्हा माझे वडील आणि त्यांचे सगळे सहयोगी म्हणा, सगळे त्यांच्याबरोबर जे काम करायचे ते सगळे इंजिनियर होते. मोठी टाउनशिप होती, म्हणजे टाउनशिपमध्ये 30,000 लोक राहायचे आणि आमचे सगळे नेबर्स वगैरे, सगळे मुलं वगैरे सगळ्यांचे वडील फॅक्टरीत काम करायचे, सगळे इंजिनियर होते. आणि मुलांना पण आम्ही सगळे बरोबरीचे खूप मुलं होतो आणि सगळ्यांना सगळे लोक माहिती होते. सगळ्या पेरेंट्सला सगळी मुलं माहिती होती. त्यामुळे थोडंसं एक इंटरेस्टिंग वातावरण होतं. आजसुद्धा मी जर माझ्या वडिलांच्या कुठल्या मित्रांकडे गेलो तर ते माझ्या 4थीत मी काय केलं असेल किंवा 5वीत काय केलं असेल की तू माझ्या घरी आला होता तेव्हा तू हे खाल्लं, अशा गोष्टी त्यांच्या लक्षात असतात. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी म्हणजे असं एक्सटेंडेड फॅमिली म्हणू ना, तशा प्रकारची एक्सटेंडेड फॅमिली होती. आणि सगळ्या भारतातल्या प्रांतातनं आलेली लोकं होती. त्यामुळे माझ्या शेजारी तमिळ लोक होते, समोर मराठी कमी होते पण बरेच होते. तरी संपूर्ण भारत म्हणजे थोडं नॅशनल इंटिग्रेशन अशा प्रकारचं ती टाउनशिप होती. आणि त्यामुळे कसं झालं की लहानपणापासून सगळ्या भाषांचे लोक किंवा असं नॅशनल इंटिग्रेशन जे आपण म्हणतो तसं बघायला मिळालं. आणि मी भोपाळमध्ये होतो. भोपाळला मुसलमान आणि हिंदू पण भरपूर होते. त्यामुळे पण आमच्या वर्गात शाळेत ख्रिश्चन शाळा होती, जेझुइट स्कूल, मुस्लिम डॉमिनेटेड सिटी आणि असं सगळं असल्यामुळे बऱ्यापैकी सर्व प्रकारची लोकांची ओळखी झाल्या आणि छान झालं. त्यामुळे असं अप्रिसिएशन फॉर अदर्स, आपण जे म्हणतो वेगळे सण, वेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या संस्कृतींना आणि वेगवेगळ्या त्या सगळ्या शेजारी बघायला तुम्हाला त्यामुळे जाणून घेता. एक्सटेंडेड फॅमिली जी होती ती सगळ्या प्रांतांमधून आली होती, असं त्याच्यातनं म्हणजे भेटायला मिळाले लोक. त्यामुळे पण खूप छान झालं.
मग कदाचित ते तुम्ही पुढे आता रिफ्लेक्ट केलं, अप्रिसिएशनचा जो भाग. आणि मला असं वाटतं की त्या काळातच तुम्ही सगळ्यांना समजून घेतलं होतं, म्हणजे वेगवेगळ्या विचारांना समजून घेणं अगदी बालवयात जर एवढा विचार नव्हता केला, पण असं नॅचरली झालं असं म्हणू आपण, की सर्व प्रकारची लोक होते, शेजारी सगळ्या प्रकारचे होते, सगळी सण लोक, म्हणजे कोणाच्या तरी घरी काहीतरी असायचं, त्यामुळे साऊथ इंडियन सण किंवा नॉर्थ इंडियन सण ते सगळे दिसतात होते एकाच वेळेस. त्यामुळे चांगलं होतं बालपण, एकदम सेफ होती टाउनशिप, सगळे एक्सटेंडेड फॅमिली असल्यासारखं होतं, जवळच एक क्लब होता, त्याच्यामध्ये बऱ्याच स्पोर्ट्स फॅसिलिटीज होत्या, सगळं ॲक्सेसिबल होतं. पण मग त्याचा परिणाम, म्हणजे त्या वातावरणाचा परिणाम असं माहीत नाही, पण कसं होतं, लाईफ वॉज सेफ, क्वालिटी ऑफ लाईफ वॉज गुड, आणि संस्कार जे म्हणू आपण ते चांगले झाले त्याच्यामुळे. आणि असं त्रासदायक काहीच नव्हतं आमच्या वेळेस, म्हणजे इट वॉज ऑल गुड. सर, लहानपणी शिकलेली एखादी गोष्ट किंवा एखादी घटना ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं ती मेंटॉरशिपचं काम करत होती? ते असं नाही म्हणणार मी, पण माझं जे पहिल्यापासून होतं की ऑप्टिमायझेशन जे होतं सगळ्या गोष्टीमध्ये, की वरच्या गोष्टी वेळेवर करायच्या, आणि होमवर्क जेव्हा असेल तेव्हा लगेच संपवायचं असं वगैरे. त्यामुळे मला असं कधीच परीक्षेचं दडपण वगैरे असं कधीच आलं नाही ॲक्च्युली. त्यामुळे असं जे रुटीनमध्ये चालायचं सगळं, बेसिकली प्लॅन करायचं आणि डिसिप्लिन लाईफ जे होतं ते बऱ्यापैकी त्याचा जनरली सगळीकडे फायदा झाला असं म्हणता येईल. ओके, आई आणि बाबा या दोघांपैकी तुम्हाला काय वाटायचं की कोण तुमच्या सगळ्यात जास्त क्लोज आहे, म्हणजे कोणाशी तुम्ही सगळ्यात आधी शेअर करायच्या गोष्टी? असं नाही, दोघेही होते. मला एक बहीण पण आहे. माझी बहीण माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान आहे, आणि माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा 12 वर्ष लहान आहे. ओके. तर आम्ही तिघं होतो, पण माझी बहीण आणि मी, आम्ही दोघं म्हणजे बऱ्यापैकी, भाऊ बराच लहान असल्यामुळे तो थोडा नंतर आला, आणि तो मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तो पहिलीत होता, आणि बहीण, मी आणि आई आम्ही घरीच असायचो, आणि वडील पण रोज संध्याकाळी आम्ही सगळे घरी असायचो. आमच्या वेळेस टाउनशिप इतकी लहान होती की वडील जेवायला पण लंचला घरी यायचे, आणि आमची मी 1ली ते 3री जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमची लंच टाईमला शाळा संपायची. त्यामुळे असं सगळेच लोक अवेलेबल होते, आणि आमची आजी पण बरेचदा येऊन राहायची, आणि आजोबा मधनं येत असत. त्यामुळे घरात अशी ॲक्टिव्हिटी नेहमीच असायची. ओके. पण मग क्लोज कोणाचं असायचं? सगळेच? सगळे नाही, म्हणजे आई अर्थात दिवसभर घरात बरोबर असायची, आणि वडील संध्याकाळी असायचे. म्हणजे जर एखादी काही गोष्ट असेल तर समजा खायच्या गोष्टी असतील तर त्या आईकडे जायच्या, राईट, आणि जर बाकी काही करून घ्यायचं असेल तर मग वडिलांकडे. असं. ओके. म्हणजे बऱ्याच असं होतं ना, काही कुटुंबांमध्ये मुलं डायरेक्टली बाबांशी अप्रोच करत नाही, ते आईच्या माध्यमातून जातात. असं नव्हतं. म्हणजे मी तुला म्हटल्याप्रमाणे ना, वी हॅड अ व्हेरी बोरिंग रुटीन स्टँडर्ड लाईफ. नथिंग असं काही खूप ड्रामॅटिक असं काहीच झालं नाही आमच्या घरी, कधीच नाही. एकदम म्हणजे शांतपणे लाईफ. नाही, पण हे पण आवश्यक असतं. काही असं एक्साइटिंग नव्हतं असं म्हणायचं तर. मग तुम्हाला काय वाटतं की लाईफमध्ये जे काही एक्साइटिंग फॅक्टर केव्हा आला की तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे, हे आपल्या आयुष्यात घडतंय? ॲक्च्युली कॉलेजमध्ये गेल्यावरती ऑल ऑफ अ सडन एकदमच एक्साइटमेंट जास्ती वाढलं असं म्हणणार आहे मी. पण तोवर म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड होतं. शाळा रेग्युलरली शाळेत जायचो आम्ही, आणि घरी येऊन ॲक्टिव्हिटीज करून रोज संध्याकाळी वेळेवर झोपायचो, रोज सकाळी वेळेवर उठायचं, असं चालू होतं. ओके. पण कॉलेजमध्ये अर्थात मी 79मध्ये 11वी केलं. त्याच्यानंतर मी खडगपूरला गेलो, IITला. खडगपूरला थोडं वाईल्ड सिच्युएशन होती, म्हणजे कसं की सगळे विद्यार्थी, आमचं हॉस्टेल लाईफ होतं, कारण खडगपूर जे आहे ते एक थोडं इंटरेस्टिंग लोकेशन आहे. म्हणजे खडगपूर शहर असं काहीच नाही आहे, पूर्ण कॅम्पस इज सॉर्ट ऑफ इंडिपेंडेंट इन इट सेल्फ, आणि तिथे रेल्वेचं एक मोठं हेडक्वार्टर्स आहे, आणि सगळ्यात लॉंगेस्ट प्लॅटफॉर्म ऑफ इंडिया म्हणून त्याचं एक ख्याती होती तेव्हा. आणि कलकत्त्याहून जवळपास 116 किलोमीटर बाय ट्रेन आहे, आणि जमशेदपूरहून 130 किलोमीटर. तर दीज आर द 2 बिग सिटीज. मध्ये काहीच नव्हतं, त्यामुळे सगळी विद्यार्थी आली एकदा ऑन कॅम्पस की बाहेर जाण्यासारखं काहीच नव्हतं. सगळं काही कॅम्पसमध्येच ॲक्टिव्हिटी होती. आणि मी असताना जवळपास 1,500 ते 1,800 विद्यार्थी आम्ही कॅम्पसवरती होतो, आणि सगळ्या प्रकारे तिथे पण अगेन IITमध्ये अगेन विद्यार्थी सगळीकडनं यायचे. त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया स्टुडंट्स, आणि सगळे इंटेन्स, आणि थोडं प्रत्येकजण आपलं आपलं बघत होता, आणि
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा येता तुम्ही शाळेतनं आला की हां मी जरा शाळेत टॉपर वगैरे होतो आणि तिथे आल्यावरती असं लक्षात की सगळेच टॉपर होते. त्यामुळे जरा थोडंसं पहिले 6-8 महिने जरा लक्षात येते की अरे बापरे आता इथे काही होणार नाही. आणि पहिल्या 2 सेमेस्टरनंतर असं क्लिअर होतं की इथे फेल होणार नाही आहे पण टॉपर कधीच होणार नाही आहे. तर Competition जबरदस्त आहे. मग एकदा ॲक्सेप्ट केलं की तुम्हाला कुठेतरी मध्ये लँड व्हायचं आहे मग लाईफ इज मच बेटर. मग आम्ही बाकीच्या गोष्टी सगळ्या करणं, ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स, हॉस्टेल लाईफ सगळं मग इट वॉज गुड फन. क्या बात आहे. तेव्हाचे तुमचे जे क्लासमेट्स असतील किंवा तुमचे कॉलेजमधले फ्रेंड्स असतील त्यांच्या आजही कनेक्टमध्ये आहात? नाही, बऱ्याच लोकांशी कनेक्टमध्ये आहे. आणि मी हे सगळ्यांना ॲक्च्युली इंटरेस्टिंगली तू विचारलं म्हणून मी तुला सांगतो की मी जेव्हा आपण कुठे विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमध्ये जातो कोणाला कॉन्व्होकेशन वगैरे अशा ठिकाणी त्यांना सगळ्यांना मी हे सांगतो की तुम्ही हा विचार करण्यासारखा प्रश्न असतो की आता मला ग्रॅज्युएट होऊन 40 वर्ष झालेली आहेत आणि 40 वर्षानंतर माझी जी मित्र आहेत ती माझी मित्र शाळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये जी मित्र होते समजा ती जी आत्ता मित्र आहेत त्यातली कॉलेजमध्ये जे होते ते सगळे मित्र अजून मित्र नाही आहेत. काही मित्र राहिले, काही इकडे तिकडे झाले. ते जे माझे मित्र आत्ता आहेत ते माझे मित्र का आहेत ह्याच्याबद्दल मी थोडा विचार केला आणि मला असं लक्षात आलं की ज्या लोकांबरोबर मी सर्वात जास्ती टाईम वेस्ट केला ती माझी सर्वात चांगली मित्र आहेत. आणि मी हे असं लोकांना चॅलेंज पण केलं आहे की तुम्ही थोडं ऑब्झर्व करून बघा की जे तुमचे मित्र 30 वर्ष टिकतात ते का टिकतात. कारण तुम्ही त्यांच्याबरोबर एकदम म्हणजे टाईम वेस्ट गोष्टी ज्या असतात ना, चहा पिणं, दिवसभर रात्रभर बसून गप्पा मारणं, अशा ज्या लोकांबरोबर तुम्ही हँगआउट मारता तीच लोकं सगळ्यात जास्ती तुमची मित्र राहतात. आणि हा जो व्हाईट स्पेस म्हणतो आपण कॉलेजमध्ये, जी कॉलेजचे प्रोफेसर लोक कंप्रेस करण्याच्या मागे असतात की नाही बिझी ठेवा, हे करा ते करा, त्यापेक्षा हे ज्या काहीच करायचं नाही अशा ज्या व्हाईट स्पेस जे असते ना त्याच्यात जी मित्र मैत्रिणी किंवा जे लोकांची ओळखी होतात ते सर्वात जास्ती सस्टेन होतात. असं मला ऑब्झर्व झालं. हां, हे मी असं नक्की ऑब्झर्व केलं आहे. आणि सो हा डाऊन टाईम जो असतो म्हणजे व्हाईट स्पेस म्हणू आपण त्याला, डाऊन टाईम म्हणण्यापेक्षा त्या व्हाईट स्पेसमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्यांना पण महत्त्व आहे असं त्याच्यातला कॉन्सेप्ट. थोडंसं एलॅबोरेट कराल का? मी ह्याच्यावरती थोडा विचार करतो बऱ्याचदा की ह्याला आपण नेटवर्किंग म्हणतात लोक. असं असतं की जेव्हा आपण कोणाबरोबर काम करतो लक्षात राहतात काही लोक, आपण पुन्हा कोणाकडे जातो. आणि जेव्हा आता मी बिझनेस करतो आहे, मी पर्सिस्टंट जेव्हा सुरू केली तेव्हा मला बरंचसं काम मिळालं. कशामुळे की लोक कोणीतरी जातो, आपण त्यांना ट्रस्ट फॅक्टर क्रिएट करतो आणि मग नेटवर्कच्या थ्रू कोणीतरी आपल्याला इंट्रोड्यूस करतो, आपण त्याच्या थ्रू लोकांना भेटतो. आणि हा जो नेटवर्किंग जो म्हणतो आपण हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि प्रत्येकाने नेटवर्किंगवरती थोडा विचार करून नेटवर्क बनवणं, आपले कोण सपोर्टर आहेत, कोण मेंटर आहेत, ह्याचं सगळं नेटवर्क बनवणं खूप आवश्यक आहे. तर आता हे नेटवर्क बनवताना काय गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. तर मेन कसं आहे की जर मी तुला भेटलो कधी तर लेटर, आता तू बऱ्याच लोकांना भेटते, आता तू अर्थात अमेझिंग आहे म्हणून तुला सगळे लक्षात राहत असतील, पण मी पण बऱ्याच लोकांना भेटतो, त्यातले मला काही लोक लक्षात राहतात, काही लोक लक्षात राहत नाही. तर मी हा बऱ्याचदा विचार केला की जी लोक मला लक्षात राहतात ती का राहतात आणि जी लक्षात राहत नाहीत ती का राहत नाही. असं काहीतरी होत असणार त्या इंटरॅक्शनमध्ये, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मला नेहमी लक्षात राहतं. आणि मी आता सेल्समन आहे, मी स्वतःला सेल्समन म्हणतो. आणि मी जेव्हा पण सेल्स करतो तेव्हा माझा मेन ध्येय काय असतो की या गृहस्थाला ज्याला मी विकायचा प्रयत्न करतो त्याला मी काही प्रॉडक्ट दाखवणार, कंपनीबद्दल माहिती ठेवणार, ते काही लक्षात राहणार नाही. पण त्यांना हे लक्षात राहायला पाहिजे की तो आनंदला भेटला होता आणि त्यांना 10 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष केव्हाही त्यांना जर असं वाटलं की काहीतरी हवं आहे तर त्याला मला कॉल करता आला पाहिजे. हे कसं व्हायला पाहिजे, राईट? हे का होतं आणि कोणाशी होतं याच्याबद्दल मी बराच विचार केलेला आहे. आणि मला असं लक्षात आलं की हा जो मित्र ग्रुप असतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण इनफॉर्मल, अननेसेसरी म्हणजे वेस्टेड टाईम म्हणू आपण, तो खूप महत्त्वाचा असतो. ज्यांच्याबरोबर आपण नुसतं चकाट्या पेटल्या असं म्हणू ती लोक सर्वात जास्ती लक्षात राहतात. ज्यांच्याबरोबर तुम्ही असाइनमेंट केली, क्लासमध्ये बसले होते तुमच्या शेजारी आणि तो टॉपर होता, ते लोक म्हणजे
असतात इम्पॉर्टंट, पण ते निघून Recall जातात. नाही म्हणजे राहत. कधी भेटले तुम्ही तर अर्थात तुम्ही त्यांच्याशी असाल, पण तुम्ही त्यांच्याशी असं कॉन्स्टंटली टचमध्ये नाही राहत. पण ज्या लोक असतात की ज्यांच्याबरोबर तुम्ही स्पोर्ट्समध्ये होता किंवा कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये होता आणि जस्ट रँडम काहीही काम नसताना जेव्हा असं मस्त तुम्ही गप्पा मारत बसला होता, ती लोकं तुम्हाला जन्मभर लक्षात राहतात. खरं आहे सर. आणि तसंच जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये जाता, कोणाशी मीटिंग करताय की काहीतरी आपण त्यांना सांगतोय, तर त्यांनी काय लक्षात ठेवण्यासारखं तुम्ही कराल त्याच्यावर मी भरपूर विचार करतो. आणि मला असं लक्षात आलं आहे की तुम्ही जर थोडंसं त्यांना प्रोवोक केलं, म्हणजे असं झालं पाहिजे की मीटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तू फिरत असशील सकाळच्या वॉकवरती, तेव्हा तुला असं लक्षात आलं पाहिजे की काल तो आनंदनी तुला मला काहीतरी म्हटलं ना, ते जरा मला आता खाजवत आहे डोक्यामध्ये. असं जर झालं ना तर तू मला कधीच विसरणार नाहीस. खरं आहे सर, खरं. तर मग माझा ऑब्जेक्टिव्ह काय असतो की कुठल्याही मीटिंगमध्ये जर गेलो, मला प्रत्येक मीटिंगला मी नाही करत असं, पण जर मी कुठल्या मीटिंगमध्ये गेलो की मला काहीतरी अचीव करायचं आहे त्या मीटिंगमध्ये, सेल्स मीटिंगमध्ये, तर माझा ऑब्जेक्टिव्ह असा असतो की काहीतरी असं सोडायचं त्यांच्याबरोबर ज्यांनी त्यांना असं कॉन्स्टंटली त्याच्याबद्दल नाही म्हणणार, पण दुसऱ्या 2-3 दिवसामध्ये केव्हा केव्हा त्यांच्या असं मनात आलं पाहिजे की अरे काय आपण बोललो होतो त्या दिवशी, अच्छा असं आहे ना. मग एकदा तसं झालं ना त्यांच्या मनामध्ये की मग ते कधीच तुम्हाला विसरू शकत नाही. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की रिकॉल कसा एस्टॅब्लिश करायचा, आणि त्यासाठीच आज प्रत्येकजण, म्हणजे मी तर म्हणेल की व्यक्ती असू देत, इन्फ्लुएन्सर असू देत किंवा कुठलाही मीडिया प्रोफेशनल असू देत, तो ह्यासाठी प्रयत्न करतोय. कारण की कॉम्पिटिशन इतकी जास्त असते मार्केटमध्ये, त्यामुळे हा रिकॉलच तुम्हाला बिझनेस देण्याचं काम करतो आणि नेटवर्किंग स्ट्रॉंग करत असतो. करेक्ट. जेव्हा तुम्ही HP लॅबसारख्या अत्यंत कमाल ठिकाणी काम करत होतात, एक सिक्युअर जॉब होता, तो सोडून तुम्ही पुण्यामध्ये आपली कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय होतं? म्हणजे भीती होती, उत्साह होता, की रिस्क घेण्याची तेव्हा असं म्हणूयात की आता स्टेप आलेली आहे असं वाटलं? नाही, लोकांना असं वाटतं की एंटरप्रेन्योर आणि सगळे खूप रिस्क घेतात, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. एंटरप्रेन्योर्स रिस्क मॅनेज करतात. तर मी जेव्हा परत आलो तेव्हा मला असं काही रिस्क वाटली नव्हती. आणि मी 28 होतो तेव्हा, त्यामुळे माझं लग्न पण झालं नव्हतं. ॲक्च्युली आय मेट माय वाईफ इन 1 week आफ्टर आय केम बॅक, सो इट वॉज ऑल गुड. पण असं काही खूप रिस्की असं काही वाटलं नव्हतं मला. आणि इथे काय करणार आहे हे अनसर्टन्टी तर एकदमच होती, काहीच माहीत नव्हतं काय होणार आहे. एक्साइटमेंट पण नव्हती, पण रिस्क नव्हती आहे म्हणणार मी. कारण आसपासच्या लोकांनी असं म्हटलं नाही की काय निर्णय? आसपासचे लोक म्हणतात, पण त्याचा काही अर्थ नाही ना. आसपासचे लोकचा विचार नसतो करायचा फार, त्यामुळे त्यावेळेस लोक जे अमेरिकेतली जी लोक होते त्यांना असं वाटत होतं की हा नक्कीच 6 महिन्यांनी 1 वर्षांनी परत येईल म्हणून, हा काही टिकणार नाही. कारण त्यावेळेस इंडियाची वातावरण किंवा इंडियाची परिस्थिती आपण भारताची बघितली तेव्हा 1990 साली बऱ्यापैकी वाईट होती. त्यामुळे जस्ट टू गिव्ह यू एक्झाम्पल, मी जेव्हा परत आलो ऑक्टोबर 90मध्ये, तर ऑक्टोबर 90मध्ये तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग आपले प्राईम मिनिस्टर होते, आणि तेव्हा मंडल कमिशन आणि असं सगळं चालू होतं. आणि मी ज्या आठवड्यात आलो त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये लालकृष्ण अडवाणी त्यांची रथयात्रा झाली, आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये गव्हर्मेंट VP सिंग गव्हर्मेंट कोलॅप्स झाला, आणि चंद्रशेखर आपले प्रधानमंत्री झाले. आणि आपली म्हणजे तेव्हा आपण जे रिफॉर्म्सचे म्हणतो 90-91चे, त्याच्या आधीची गोष्ट आहे. तेव्हा एकदम परिस्थिती बऱ्यापैकी वाईट होती. म्हणजे फोन मिळायला 6 महिने 2 वर्ष असं काही किती पण वेळ लागू शकतो अशी परिस्थिती होती. आणि आपला देश बऱ्यापैकी गरीब म्हणण्यात होता. आपली इतकी वाईट होती परिस्थिती की आपलं सोनं आपण लंडनला गहाण ठेवलं होतं, इतकी म्हणजे एकदमच वाईट परिस्थिती होती. तर अशा सिच्युएशनमध्ये इंडियातनं सॉफ्टवेअर, फोन पण लागत नाही आणि तुम्ही सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणार, असं सगळं थोडंसं म्हणजे फॅन्टसीच होती. हां, थोडंसं ऑक्सिमोरॉन टाईप सिच्युएशन होती की तुम्ही कसं करू शकता. पण ॲक्च्युली त्यावेळेस काय झालं ना, एकदम समहाव आय वुड से आय वॉज ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम. तेव्हा एकदम नवीन सुरू होत होतं, आणि मला असा चान्स मिळाला. एक मीटिंग झाली, तिथे लोकांनी सांगितलं की आपण इंडियात करतो आहे, पुण्याला आम्ही नवीन
सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क सुरू करतो आहे. तर मग म्हणलं चला आपण ट्राय करू असं म्हणून मी सुरू केलं आणि समहाव इट जस्ट वर्कड आउट. पण तरी सुद्धा बाकीचे हेच म्हणतील की तुम्ही खूप मोठी रिस्क घेतली. हो म्हणतील, पण रिस्क नव्हती ॲक्च्युली. कारण काय रिस्क घेतली मी असं म्हणायचं तर. म्हणजे जिथे देशाचंच भवितव्य धोक्यात आहे तिथे तुम्ही तुमचा सिक्युअर जॉब सोडून एक चांगल्या पगाराची नोकरी मला कधीही जॉब मिळाला असता. असं काही माझ्याकडे शिक्षणाचं भांडवल होतं असं म्हणून. माझ्याकडे कम्प्युटर सायन्समध्ये PhD होती, माझ्याकडे कम्प्युटर सायन्समध्ये BTech होतं आणि PhD होती. असे खूप कमी लोक होते. मला कुठेही जॉब मिळणं एकदमच सोपं होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता, भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर सुद्धा. पण मग जेव्हा तुम्ही तिकडनं इकडे आलात तेव्हा असं काय ट्रिगर पॉईंट होता की जेव्हा असा निर्णय घेतला तुम्ही? माझा असा ट्रिगर होता की मला एक तर भारतात यायचं कारण होतं की घरचे लोक असं वगैरे होतं. त्याशिवाय असंही होतं की भारतामध्ये नवीन प्रोग्राम सुरू होत आहे आणि मला असं वाटलं की मला आता माझे काहीच रूट्स नाही आहेत अमेरिकेमध्ये. कारण मी आत्ता 1.5 वर्ष झाले नोकरी करतो आहे आणि मला आत्ता जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, फॅमिली पण नव्हतं, असं कोणी असं अँकर काहीच नव्हतं. त्यामुळे पण जास्ती सोपं पडलं की ठीक आहे आपण ट्राय करू, नाही तर बघू काय करायचं ते. तर अशी सिच्युएशन होती. त्यामुळे मला काही असं फार जास्ती त्याच्याबद्दल नाही वाटलं. मी ठरवलं होतं की मला परत येऊन इथे एक चान्स घ्यायचा आहे आणि समहाव आय जस्ट केप्ट ॲट इट असं म्हणू आपण. खूप छान. सर सिलिकॉन व्हॅलीमध्ये असताना X+1 सिंड्रोम याबद्दल मी ऐकलंय, वाचलंय तुमच्याकडे. येस, तर ते थोडं मला जाणून घ्यायला आवडेल त्याबद्दल. तर 1990 साली इकॉनॉमिक टाइम्समध्ये भारतामध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. कोणी लिहिलं होतं मी जरा शोधून काढायला पाहिजे, पण एक आर्टिकल होतं त्याच्यामध्ये इकॉनॉमिक टाइम्समध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की भारतातली जी अमेरिकेत जातात मुलं आणि मुली ते लोक X+1 सिंड्रोममध्ये अडकतात. म्हणजे काय होतं की ते सांगतात की ओ मी आता तिथे शिक्षणासाठी चाललो आहे आणि शिक्षणानंतर मी 1 वर्ष काम करणार आहे आणि मग मी परत येणार आहे. कुठल्याहीला विचारलं की ते असंच सांगायचे. मग म्हणायचे की अच्छा शिक्षण झालं मग आता लग्न करून घेऊ, 1 वर्ष आम्ही दोघं इथे राहू आणि मग मी परत येणार. मग मूल होतं, मग मुलगा 1 वर्षाचा परत असं करून ते X+1 ढकलत राहतात आणि ते बरेचसे लोक त्यांना कधीच परत येत नाही. इतकी तेव्हा वाईट परिस्थिती होती 90मध्ये 98मध्ये. हे H1B वगैरे तेव्हा सुरू झालं नव्हतं. त्यामुळे जे लोक तिथे जात होते ते विद्यार्थी म्हणूनच जायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण परत जावं म्हणून. आणि इतकं होतं ते की सगळे लोक तेव्हा बरेचसे लोक म्हणजे तेव्हा सेकंड हँड गाडी घेणार, कारण पैसे पण नव्हते आणि मग लोन होईल असं वगैरे म्हणून भारतीय प्रवृत्ती मग आपण सेकंड हँड गाडी विकत घेऊ आणि रेंटेड अपार्टमेंट्स असं करत करत कधी जावं लागलं तर मग सामान लगेच बंद करता आलं पाहिजे म्हणून. त्यामुळे असं सगळा विचार असाच असायचा की आपण हे सगळं झाल्यानंतर 2 वर्षानंतर जे काय होईल मग आपल्याला परत जावं लागणार आहे. आणि तेव्हा व्हिसा वगैरे पण असं नव्हतं लोकांचं तेव्हा की तिथेच राहणार आहे, पण कधीच लोक परत येत नव्हते. तर त्याच्याबद्दल त्या बाईंनी एक X+1 सिंड्रोम म्हणून असं आर्टिकल लिहिलं होतं. ओके सर, आणि ह्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी काय ठरवलं होतं की हे X+1 म्हणजे अडकू शकतो आपण, तर जायचं असेल तर लवकर गेलेलं बरं. एकदा अडकलो तर मग हे सगळ्यांचंच होत होतं ना की आता बायको लग्न झाल्यावरती मग बायको म्हणते की अरे तू इतके वर्ष इथे होता, मला इथे थोडं राहून बघायचं आहे. असं करत करत ते वाढतच जातं, म्हणजे हनुमाची शेवटीसारखं वाढत होतं. तशी सिच्युएशन होती. म्हणून मी ठरवलं की पहिले येऊन परत यायचं आणि मग बघू काय होतं ते. बरं, जर आत्ताच्या जेनझी पिढीसाठी तुमच्या मते X+1 काय असू शकतं? असं नाही म्हणणार की त्यांना X+1ची. आत्ताची पिढी जरा जास्ती अवेअर आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे ते आत्ताचाच विचार करतात आणि एकदम लॉंग टर्म विचार करतात. तुम्ही सध्या काम करताय जेनझीज बरोबर? जेनझी बरोबर तरी असं म्हणजे 2 प्रकारे काम करतो मी या ग्रुपमध्ये. एक म्हणजे माझ्याकडे एक मी प्रोग्राम चालवतो ऑन हाऊ टू मॅनेज करिअर. तर त्याच्यामध्ये मी लोकांना सांगतो की तुम्हाला जर करिअर मॅनेज करायचं असेल तर काय करायला पाहिजे. आणि मी सध्या मागच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे आता या सीझनमध्ये मी 5-6 ठिकाणी कॉन्व्होकेशन स्पीच दिलेत. ते तिथे पण आता तुम्ही जे ग्रॅज्युएटिंग स्टुडंट्स आहेत त्यांना काहीतरी ॲडवाईस द्या म्हणून तशा मोडमध्ये मी बऱ्याच लोकांशी बोललो आहे. आणि माझं ओपिनियन पण आहे की लहान जे ग्रॅज्युएट होत आहेत किंवा कॉलेजमध्ये आहेत त्यांनी कशाचा विचार करावा किंवा काय होऊ शकतं, कशा प्रकारचे
जॉब्स चेंज होऊ शकतात, वॉट मे बी द फ्युचर ऑफ जॉब्स, फ्युचर ऑफ वर्क, याबद्दल मी बराच विचार करत असतो. तर या मॅम खूप कॅन छान. टॉक अबाउट इट. सर तुम्ही म्हणतात की प्रत्येक व्यवसाय हा एस कर्वमधनं जातो, सुरुवात, वाढ आणि मग स्थिरावणं, पुन्हा एक नवीन वाढ. तर सतत नवीन एस शोधावं लागतं का? आणि पर्सिस्टंट सिस्टीमच्या 4थ्या एसवर आहे असं मी तुमचं एका मुलाखतीत वाचलं होतं. आम्ही 6व्या एसवर आहे आता. ओके, मग मी 6th एसमध्ये, पण हा ऑर्बिट्स म्हणतो आम्ही त्याला. आणि येस, एस कर्व असतं की तुम्ही काहीही केलं तरी असं होतं की तुम्ही तयारी करता, मग नवीन प्रॉडक्ट तयार करता आणि ऑल ऑफ अ सडन तो प्रॉडक्ट हिट होतो, मग ग्रोथ होते आणि मग ॲट अ सर्टन पॉईंट तो प्रॉडक्ट किंवा कंपनी स्टॅग्नेट होते. करेक्ट. तेव्हा तुम्हाला नवीन काहीतरी शोधायला लागतं, नवीन प्रॉडक्ट, नवीन ॲक्टिव्हिटी, आणि मग पुढचा एस ठरावा लागतो. कुठलाही नवीन एक प्रॉडक्ट तुम्ही पूर्ण म्हणजे हजारो वर्ष चालवू शकत नाही ऑब्व्हियसली. काही वर्षानंतर तो प्रॉडक्ट ऑब्सोल्यूट होतो किंवा मार्केटमध्ये सॅच्युरेट होतो किंवा काहीतरी होतं, त्याच्यामुळे ग्रोथ कंटिन्युअसली स्ट्रेट लाईन होत नाही आणि ती टेपर डाऊन होते. अशा वेळेस तुम्हाला नवीन काहीतरी ऑर्बिट किंवा नवीन एस कर्व शोधणं आवश्यक असतं. आता एक इंटरेस्टिंग म्हणजे याच्यात काय आहे की ज्या गोष्टी एका ऑर्बिटमध्ये काम करतात, अनफॉर्च्युनेटली त्या पुढच्या ऑर्बिटमध्ये काम करत नाहीत. त्यामुळे असं जे म्हणतात की जर इफ एंड ब्रोकन डोंट फिक्स इट, असं जे लोक म्हणतात की अरे तुटलं नाही का, तेच करत राहा, हे चालू आहेत, इतके वर्ष चालत आहे तर अजून चालेल, हे ॲक्च्युली रियालिटी नाही आहे. जरी ते तुम्हाला चाललं असलं एका ऑर्बिटमध्ये तरी ते पुढच्या ऑर्बिटमध्ये ते चालेलच असं नाही आहे. नवीन गोष्टी कराव्या लागतील, काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मार्केट बदलतं, लोक बदलतात, लोक स्केल होत नाहीत, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑर्बिट शिफ्ट करता तेव्हा तुम्हाला नवीन विचार करणं आवश्यक होतं. आणि ही जी ऑर्बिट चेंज असतं ना, ते ॲक्च्युली फार कठीण असतं. कारण कसं असतं, आपण एका ह्याच्यात सेट असतो, लाईफ इज गुड, मग ते चेंज करायचं असलं की मग त्रास होतो की अरे मला मी आत्तापर्यंत हे करत होतो, आता मला वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यात कल्चर असो, सेल्स असो, लोक असो, टीम वाढते. टीम वाढली की कसं असतं की समजा मी 20 लोकांची टीम आहे, मला सगळे लोक माहिती असतात, सगळ्यांचे वाढदिवस पण माहिती असतात, त्यांची मुलं माहिती असतात. येते तर जेव्हा 200 होतात तेव्हा ते डिफिकल्ट होतं. 2000 झाले की आता अजून कठीण होतं. 20,000 झाले की तर चान्सच नाही आहे की मला सगळे लोक माहिती असतील. पण तरीसुद्धा सगळ्या लोकांनी कसं काय कल्चर किंवा कंपनीला काय आहे ते कसं काय मॅनेज करायचं, त्याच्यासाठी थोडा वेगळा विचार करावा लागतो. जे एका ऑर्बिटमध्ये चालतं ते पुढच्या ह्याच्यात नाही चालत. खूप इंटरेस्टिंग वाटतंय सर ऐकताना. आणि मी काही गोष्टींचा विचार पण करतेय की तुमच्याकडे पण असंच असणार आहे रेडिओ सिटीमध्ये. पहिल्यांदा जेव्हा एक सुरू असतं तेव्हा सगळ्यांना सगळं माहिती असतं आणि काहीतरी असतं. मग पुढे असलं की सिस्टम्स बनवायला लागतात, प्रोसेसेस सांगावं लागतात. नवीन कोणी आलं की त्यांना कसं ट्रेन करायचं त्याच्यामध्ये पण प्रोसेस लिहायला लागतात. आधी असतं की ठीक आहे बा तू शेजारी बैस आणि होऊन जाईल, राईट. पण नंतर ते करावं लागतं. आणि कंपनी वाढली की मग प्रोसेसेस वाढतात, मग ॲडमिन, CTO, CFO अशा सगळ्या गोष्टी. अगदीच म्हणजे प्रोग्रामिंगमध्येच मी विचार करते की जेव्हा आम्ही करिअर करत होतो तेव्हा आमचा चेहराही लोकांना दिसायचा नाही, आवाज हीच ओळख होती. आणि आज रेडिओच्या माध्यमातून मी डिजिटली तुमच्याशी बोलतीये, म्हणजे हाच केवढा मोठा बदल झाला आहे की रेडिओ हा व्हिडिओ माध्यमात पण आता येतोय. हो, आणि इन्स्टा हे त्यामुळे पण अजून रील्स हे ते सगळ्या झाल्या. आता जे तुमचं रेडिओमध्ये चालेल तेच इन्स्टामध्ये चालेल असं नाही सांगू शकत. तुम्हाला थोडंसं वेगळा विचार करणं आवश्यक असं प्रत्येकाला. आणि हा जो एस कर्व आहे ना, मी इंडिव्हिज्युअलमध्ये पण बघतो की प्रत्येकाला, समजा तुम्ही कॉलेजमध्ये काही शिकलात तर ते काय तुम्हाला जन्मभर चालणार नाही आहे. काही दिवसांनी तुम्हाला नवीन शिकणं आवश्यकच आहे. सर याच नोटवरती मला पुढचा प्रश्न विचारावा असं वाटतंय की आज आपण बघतोय की टेक्नॉलॉजी इतकी झपाट्याने वाढत चालली आहे, बदलत चालली आहे, त्यामध्ये हा एस कर्व कोणत्या दिशेने जातोय असं तुम्हाला वाटतंय? एस कर्व एस सारखाच जातो ना, जातो वर जातो आणि स्टॅबिलाइज. पण मग त्याच्यामध्ये काय काय ॲडिशन होतं असं वाटतंय तुम्हाला? आता मी पाहिलं तर म्हणजे मी जेव्हा माझं करिअर सुरू केलं होतं तेव्हा माझ्या कामाकडे आणि कंपनीकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. आज जी मुलं जॉईन करतात त्यांचा कम्प्लिटली वेगळा. जरा त्यांना वेगळं सांगितलं चालेल का? तुझा प्रश्न तसा नाही, वेगळ्या पद्धतीने घ्या. आता मी सांगतो तुला, मी सगळ्या कॉलेजमध्ये जेव्हा जातो तेव्हा मी त्यांना काय सांगतो ते सांगतो. तुम्ही जे विद्यार्थी आहात तर नॉर्मली मी जेव्हा कॉलेजमध्ये असतो तेव्हा हे विद्यार्थी 20-22च्या रेंजमध्ये असतात. तर मी त्यांना सांगतो की बघा तुम्ही 20-22चे जे मुलं आहात ते नक्कीच 100च्या वर जगणार आहात. आणि बरीचशी लोक 120 पण जगतील, कारण लॉन्जिव्हिटी हे ते सगळं सुरू झालेलं आहे. आमच्यासारखे जे 60 वर्षाचे ते नाही जगणार, पण 20 वर्षाची जी आहेत ती जगतील. आणि नुसतं नाही, ते 40व्या वयाची जी असतील ना, 40च्या खालच्या वयाची, 40 वर्षाची आहेत असं जगतील.
म्हणजे जी लाईफ एक्सटेन्शन होणार आहे ते फक्त एंडमध्ये न होता मिड लाईफ एक्सटेन्शन होणार आहे, कारण ते ऑलरेडी 20 आहेत, पुढच्या 20 वर्षात नवीन शोध येतील आणि ते कंटिन्यू होईल. अशी जर परिस्थिती आहे की तुम्ही 120 जगणार आहात, 100पर्यंत जगणार आहात, तर तुम्हाला 80 ते 85पर्यंत काम करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. तर आज जर कोणी जॉब शोधतोय 2025मध्ये, तर त्यांनी जॉब 2025 ते 2085 एवढ्या वेळ त्यांना काम करायचं आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर अल्ट्रा मॅरेथॉन आहे. पहिला जॉब इज नॉट व्हेरी क्रिटिकल. दुसरी गोष्ट मी लोकांना काय सांगतो की भारतामध्ये आज आपण 4th लार्जेस्ट इकॉनॉमी असं म्हणतो. 2030पर्यंत आपण 3rd लार्जेस्ट होऊन जाऊ. 1 आणि 2 आहेत ना, ते बऱ्यापैकी आपल्यापेक्षा पुढे आहेत. जर आपल्याला पहिल्या 2मध्ये यायचं असेल ना, तर आपले जे यंग लोक आहेत त्यांना बरेच नवीन शोध, नवीन सायन्स, नवीन गोष्टी करणं आवश्यक आहे आणि हे ऑटोमॅटिकली नाही होणार आहे. तर आपल्या भारतातली जी नवीन पिढी आहे त्यांनी फॉलोअर न होता नेक्स्ट जनरेशनचे ते इन्व्हेंटर किंवा क्रिएटर होणं आवश्यक आहे. ते जर झाले तर आपण 1 and 2 मध्ये येऊ शकतो. 1 and 2 म्हणजे अमेरिकन चायना, हे दुसरा भाग झाला. पण भारतामध्ये हे शक्य आहे. त्यामुळे भारतामध्ये ही एक्साइटमेंट जी आहे पुढचे 30 वर्ष खूप एक्साइटिंग राहणार आहे, कारण हे जे 1 and 2 आहेत ते आपल्याला ढकलत राहणार आहेत की आम्हाला तुम्ही हे देणार नाही, तुमच्याकडे हे करणार आहे, ट्रेड वॉर्स आहे, ते सगळं चालू राहणार आहे. कारण भारताकडे शक्ती आहे, तर त्यांना असं वाटतं की आपल्याला दाबता आलं तर का नाही दाबायचं, असं म्हणून हे चालू राहणार आहे. तिसरं मी लोकांना सांगतो की टेक्नॉलॉजी जी आहे ती एक्सपोनेन्शियली वाढत चालली आहे. नवीन नवीन गोष्टी येत आहेत. म्हणजे आता पुढे काय येणार आहे आपल्याला नाही माहिती, पण आपले मागचे 10 वर्ष बघितले तर 10 वर्षापूर्वी, तर 20 वर्षापूर्वी गुगल सुरू होऊन जवळपास 30 वर्ष झाली. म्हणजे माझ्याकडे पहिल्यांदा सेलफोन मी घेतला असेल 2000मध्ये, तेव्हा झाले 25 वर्ष. आजची जी मुलं आहेत त्यांनी सेलफोन, इंटरनेट हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये AI मध्ये जी प्रगती झालेली आहे ती म्हणजे एकदम अमेझिंग आहे. हे कंटिन्यू होणार आहे. तर एक्सपोनेन्शियल चेंज हे चालू राहणार आहे. त्याच्यामुळे काय झालं की समजा कोणी बघितलं मी आज 2025मध्ये आणि सांगितलं की ओके 2035मध्ये काय असणार आहे, कोणालाच माहिती नाही. मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही, कॉलेजलाही माहिती नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये शिकून काही होणार नाही. तर मग कसं तुम्ही मॅनेज करणार 2035मध्ये? तर 2035मध्ये काय लागणार आहे ते तुम्ही 2033मध्ये शिकणार आहे. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं की तुम्हाला सतत शिकत राहावं लागणार आहे, कारण तुम्हाला जे लागणार आहे ते तेव्हाच तयार होणार आहे. आणि तेव्हा जर तुम्ही शिकू शकला नाही तर लाईफ इज टफ. तर हे कॉलेजमधले जे मुलं असतात त्यांना असं वाटतं की आम्ही कॉलेज शिकलो, आता झालं, मला आता नोकरी, शिक्षण संपलं. सॉरी, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. कारण तुम्ही जे काय शिकलाय ते तुम्ही पुढचे 3-5 वर्षात ते ऑब्सोलीट होणार आहे. आणि तुम्हाला जे काय 35मध्ये लागणार आहे ते तुम्हाला 33मध्ये शिकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 33पर्यंत जी स्ट्रेंथ बनवायला लागणार आहे ती चालू ठेवायला लागणार आहे. आणि हे 33 तर 35 सांगतोय कारण मला 35 दिसतात. 85 तर मी बघतच नाही. पण 2085पर्यंत तुम्हाला काम करायचं आहे, हे चालू राहणार आहे. तर तुम्हाला कंटिन्युअस लर्निंग हा जो महत्त्वाचा भाग आहे हे करणं आवश्यक आहे. सर, तुम्ही नेहमी म्हणतात की प्रत्येक व्यवसाय हा सॉफ्टवेअर आधारित व्यवसाय बनत आहे. तर मग सॉफ्टवेअरमध्ये शेतकरी, शिक्षक, कलाकार यांच्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे का? आता सॉफ्टवेअर हे तुझे म्हणते ते जुनं होतं, हे आता सगळे AI ड्रिव्हन झालेले आहेत. आणि AI सगळ्यांनाच उपयोगी होणार आहे. तुम्ही शेतकरी असो किंवा डॉक्टर असो किंवा कोणी पण असो, प्रत्येकजण सम फॉर्म ऑफ AI वापरणार आहे. त्यामुळे आता AI ड्रिव्हन बिझनेसेस असं आम्ही म्हणतो. सर, तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणत्या मूल्यांवरती ठाम आहात आणि ती तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तुम्हाला कुठून मिळाल्या आहेत? अर्थातच घरातनं, संस्कृतीमधनं की अनुभवातून? नाही, व्हॅल्यूज मोस्टली घरातनं, संस्कृतीतनंच येतात असं मला वाटतं. आणि लहानपणापासूनच वडील, आजोबा यांना सगळ्यांना बघितलेलं आहे. त्यामुळे ते जसं ऑपरेट करायचे की बेसिक गोष्टी की टेक केअर ऑफ पीपल किंवा ट्रीट अदर पीपल लाईक यू वुड एक्सपेक्ट टू बी ट्रीटेड किंवा असं ज्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी असतात आपल्याकडे फॅमिलीमध्ये आपण बघतो
त्या सगळ्या व्हॅल्यूजमध्ये ट्रान्सलेट होतात. मस्त. सर, तुम्ही भारतामध्ये व्हॅल्यू क्रिएशन आणि जॉब क्रिएशन या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने भारतातच राहून काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा तुम्ही त्यांना देत आहात. तुम्ही आता वेगवेगळ्या स्टुडंट्सशी बोलतात, कॉलेजमध्ये जातात, तेव्हा काय वाटतंय? कारण की मी बघतीये की तुमच्यामध्ये ते भारतीयत्व खूप ठामपणे भरलेलं आहे आणि तो इम्पॅक्ट मुलांवरती आज होतोय का, किंवा त्यांच्याकडनं पण तुम्हाला ती वाईब मिळते का? मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं ना, तसं भारतामध्ये सगळ्यात जास्ती ॲक्शन पुढच्या 30 वर्षामध्ये जी ॲक्शन भारतामध्ये आहे ती जगात कुठे दुसरीकडे नसणार आहे. कारण आपण ऑलरेडी एका स्केल आणि साईजला पोचलेलो आहोत. आपल्याकडे बरेच यंग लोक आहेत, नवीन शोध वगैरे सगळे येणार आहेत, त्यांना अप्लाय करायला मार्केट आहे. त्यामुळे मी जेव्हा ग्रॅज्युएट होतो तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं की अमेरिकेत जाऊन काहीतरी होईल. आता तशी परिस्थिती नाही आहे. पुढचे 30 वर्षात जी ॲक्शन भारतामध्ये होणार आहे ती जगात दुसरीकडे कुठे नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे सगळ्यात भारी म्हणजे आपण इथे आहोत हे आपण स्वतःला आपलं खूप भाग्यवान समजावं आणि भारतासारखं असं कुठेच नाही असं मी म्हणेन. आणि असं नुसतं मी नॅशनलिस्ट म्हणून नाही म्हणत आहे, जस्ट प्रॅक्टिकल किंवा फायनान्शियल किंवा कुठल्याही प्रकारे विचार केला तर सगळ्यात जास्त ॲक्शन इथेच आहे. त्यामुळे बाहेर कशाला जायची गरज आहे. व्हेरी ट्रू. सर, आजच्या पेरेंट्सला आणि त्यांच्या मुलांना तुम्ही काय सांगाल? मार्क्स जास्त महत्त्वाचे आहे की माइंडसेट? माइंडसेट जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे ना, त्यांना 60 वर्ष काम करायचं आहे. तर मार्क्स जे आहेत ते काय सांगणार त्यांना, या विषयामध्ये त्यांना किती मार्क आहेत, पण ते विषयच व्हॅलिड राहणार आहेत की नाही ते कोणी सांगितलं ना. 10 वर्षात तो विषय मे नॉट बी सिग्निफिकंट. शिकत राहिलं पाहिजे 100% कंटिन्युअसली ऑल द टाईम. सर, यशाची व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळी आहे. तुमच्यासाठी यश या शब्दाचा अर्थ काय? पैसा, प्रतिष्ठा की इम्पॅक्ट? असं नाही, ते आउटलुकवरती असतं. म्हणजे तुम्ही काय ठरवता त्याच्यावरती तुमचं यश डिपेंड करतं. आणि हे मी असं काही खूप लांब मोठं यश असं विचार नाही करत. छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण विचार करतो की हां, माझं हे गोल आहे, ते झालं की फील्स गुड. यू सेट न्यू वन्स. असं कंटिन्युअसली काहीतरी सेट करायचं आणि ते अचीव करायचं. त्याच्यामध्ये जर तुम्ही जे काय विचार केला ते जर झालं तर मग इट इज सक्सेस. पण सर, मला असं वाटतं की आपल्या वयाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे यशाची व्याख्या ही बदलत जाते. 100%. आत्ता या क्षणी तुमच्यासाठी यश म्हणजे काय? नाही, आता मी आय एम ॲट अ पॉईंट इन लाईफ वेअर आय एम सॉर्ट ऑफ रिटायर्ड आणि आय एम थिंकिंग डिफरंट थिंग्स. सो आत्ता माझे जे ऑब्जेक्टिव्स आहेत ते मोस्टली लॉंग टर्म आणि इम्पॅक्टफुल हे 2 ऑब्जेक्टिव्स माझ्याकडे आहेत सध्या. पर्सिस्टंट सिस्टीम ही भारताची ओळख झालेली आहे. त्यामुळे भारतीय मूल्यांचं काय तुम्ही रिप्रेझेंटेशन करतात असं तुम्हाला वाटतं, किंवा कोणते ती व्हॅल्यूज आहेत ज्याला तुम्ही रिप्रेझेंट करतात? कसं आहे, भारतामध्ये जेव्हा आपण असतो आणि जेव्हा आपण भारतामध्ये कंपनी चालवतो तर मला असं म्हणजे महत्त्वाचं वाटतं की पर्सिस्टंटचे जे लोक आहेत त्यांना भारताबद्दल अभिमान असावा. आपण भारतात आहे याच्यासाठी काही अपॉलॉजेटिक व्हायची गरज नाही आहे. पूर्वीच्या वेळेस जेव्हा मी कंपनी सुरू केली तेव्हा लोकांना असं वाटायचं की अरे, जे काय चाललं आहे बाहेर ते जास्ती चांगलं आहे, आपल्याकडे नाही आहे. म्हणून आपण भारतीय मूल्य, भारतीय जे काय गोष्टी आहेत त्या पहिल्यापासून जोपासल्या आणि त्याचं कल्चरली ते आपल्या भारतीय ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्ट झाले आहेत. आता कसं आहे, समजा आपल्याकडे म्हणजे पर्सिस्टंटमध्ये आमच्याकडे दरवर्षी आमची जी कंपनी सुरू झाली, ज्या दिवशी फाउंडेशन डे असतं त्या दिवशी आमच्याकडे आम्ही सत्यनारायण पूजा करतो. तर सगळी लोक भेटतात, सगळी लोक येतात बरोबर. आपल्या घरी पण अशा गोष्टी असतात. तसंच आपण ऑफिसमध्ये आणि फॅमिली असं म्हणून सत्यनारायण करतो. ते आता एक कल्चर झालं. 35 वर्ष झाले दरवर्षी आम्ही सत्यनारायण करतो. कुठल्या नवीन गोष्टी करायच्या असल्या की आपण तसं करतो, दिवे लावायचे असे वगैरे जे असतात ते आपल्या भारतीय गोष्टी आहेत, त्या भारतामध्ये तरी आपण जोपासायला पाहिजे. अगदी. आता आपण मी जर आता दुसरीकडे कुठे आहे, अमेरिकेत आहे किंवा दुसऱ्या जगात आहे, तिथे असं करायचं असं काही आवश्यकता नाही आहे. कारण तिथले लोकल गोष्टी वापराव्या जे काय तिथल्या लोकल आहेत त्या. पण भारतामध्ये आपण जेव्हा काम करत होतो आणि जेव्हा पर्सिस्टंटचे पहिले जे 20-25 पहिले 10-15 वर्ष मी म्हणेन, जेव्हा लोकांना असं बाहेर जायचं अट्रॅक्शन खूपच जास्त होतं. आता तशी सिच्युएशन नाही आहे, पण तेव्हा जरा जास्तीच होतं. तेव्हा आपण भारतातनं असून म्हणजे काय आपण वाईट करतो आहे किंवा असं काही नाही. वी डोंट हॅव टू बी अपॉलॉजेटिक अबाउट बिईंग इंडियन, असा त्यातला थोडासा हेतू होता. सर, पण बघितलं तर आता काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजीमुळे आपलं लाईफ खरंच खूप इझी झालं आहे, सोपं झालेलं आहे. 5 मिनिटात गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्याला पण काही करायचं असेल तर घराच्या बाहेर पण जायची गरज पडत नाही. कुठेतरी टेक्नॉलॉजीचं आपलं लाईफ इझी करणं हेच आपल्यासाठी घातक आहे का? आय थिंक ते डिपेंड करतं प्रत्येकाच्या ह्याच्यावरती. म्हणजे असं आहे की आणि AI बद्दल हे अजून जास्ती लोक म्हणतात. AI मुळे काय झालेलं की प्रत्येकाची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. तर
प्रोडक्टिव्हिटी वाढली म्हणजे चांगलं का वाईट हे तुमच्यावर डिपेंड करतं. प्रोडक्टिव्हिटी माझी वाढली म्हणजे मी बऱ्याच चांगल्या गोष्टी अजून करू शकतो. माझ्याकडे एक्स्ट्रा वेळ मिळाला म्हणून मी तो वेळ काय करतो त्याच्यावर डिपेंड करतं. जर मी काहीच केलं नाही तर मग ते घातक होईल की माझी प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे, मी दिवसभर माझ्याकडे जे काय काम होतं ते मी लवकरात लवकर खतम केलं आणि मी जाऊन नुसतं बसला राहिलो तर मग इट विल बी बॅड फॉर मी. पण जर मी तो वेळ वापरून दुसरं काही करत राहिलो, नवीन गोष्टी शिकलो, नवीन काहीतरी शिकलो, नवीन कमवलं, नवीन गोष्टी बनवल्या तर त्या प्रोडक्टिव्हिटीचा मला फायदा झाला. एका दुसऱ्या प्रकारे पण लोक म्हणतात आणि हे AI बद्दल लोक म्हणतात की समजा मी तुला एक जिनी दिला जो तुझं काम खूप फास्ट केलं तर वुड यू नॉट टेक इट? टेक इट, राईट? यू वुड बी व्हेरी हॅपी की मला जिनी मिळाला, माझं सगळी कामं लवकरात लवकर ते माझी प्रोडक्टिव्हिटी खूप वाढली आहे, तर वाय शुड यू बी अगेन्स्ट इट? पण त्याचा एक असून वेगळा कॉन्सिक्वेन्स आहे की तो जिनी तुझा आहे का दुसऱ्या कोणाचा आहे त्याच्यावर डिपेंड करतं. जर जिनी जर एम्प्लॉयरचाच आहे फक्त तुझा नाही तर मग प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाने नवीन टेक्नॉलॉजी शिकून प्रोडक्टिव्हिटी स्वतःची पण वाढवायला पाहिजे, तर लाईफ इज गुड. इंटरेस्टिंग. सर, कामाच्या व्यतिरिक्त आता सध्या तुम्ही कोणती गोष्ट शिकत आहात ज्याचा तुमच्या कामाशी काही संबंध नाहीये? नाही, मी दरवर्षी काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता सध्या मी नवीन म्हणजे बायोलॉजी फिगर आउट करतोय थोडं, कारण मला त्याच्यामध्ये जरा एक असं वाटतंय की बायोलॉजी हा इज गोइंग टू बी अ ह्यूज थिंग फॉर इंडिया अँड एव्हरीथिंग एल्स. त्यामुळे मी नवीन बायोलॉजी किंवा त्याच्यात काय चाललं आहे त्याच्याबद्दल थोडाफार अभ्यास करतोय. वाव. तर असं म्हणजे नवीन काहीतरी शिकून बऱ्यापैकी मी कंटिन्युअसली काहीतरी नवीन दरवर्षी काहीतरी नवीन विचार करत असतो की काहीतरी आता ह्याच्याबद्दल थोडा फंडा बनवायला पाहिजे असं. बरं, टेक्निकल गोष्ट जर सोडली आहे, जसं आता तुम्ही बायोलॉजीबद्दल बोललात, कलेच्या बाबतीत कोणती गोष्ट किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट किंवा एखादी हॉबी तुम्हाला असं वाटते की मला ती? आय एम कल्चरली इलिटरेट असं मी म्हणतो स्वतःला. नाही, मी असं काही विचार नाही करत आहे. नाही करत, कधीच नाही. मग तुम्हाला जेव्हा तुमच्या कामामध्ये थोडा एंटरटेनमेंट आणायचं असतं, थोडं जर आपण कधी पण म्हणूयात की क्रिएटिव्ह ब्लॉक आला, म्हणजे आमच्या बाबतीत क्रिएटिव्ह ब्लॉक येतो, तसं तुमच्या बाबतीत तुम्हाला स्टॅग्नंट फील झालं तर त्यातनं कसे बाहेर पडतात तुम्ही? ChatGPT विचारतो. नाईस नाईस. ChatGPT वरती पूर्ण विश्वास आहे? नाही, मी सगळे वापरतो. ChatGPT वापरतो, जेमिनी वापरतो, परप्लेक्सिटी वापरतो, क्लॉड वापरतो. तर या म्हणजे इट्स रिअली कूल. जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदी यापैकी एकाचा वापर केला होता तेव्हा व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? काय, अरे किती मस्त आहे, अमेझिंग आहे. पण कुठेतरी असं वाटतंय का की त्यातनं तेच घेऊन परत करण्याची जे आहेत कॉपी पेस्ट जे आहे ती गोष्ट होऊ शकते? हो, होऊ शकते ना. नाही, पण कसं ना, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन जे काय आहेत ते करायला चांगलं झालं आहे ना. म्हणजे नवीन गोष्टी शिकायला खूपच छान झालेलं आहे. कुठलाही आता नवीन विषय शिकायचा असला तर मी सगळ्यात पहिले तिला विचारतो की असं आहे, मग अजून डिटेलमध्ये अजून हे सांग, मग ते सांग, असं ते झालं. आता आम्ही सध्या बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी फिरत आहे जगात, इकडे तिकडे आम्ही जातो आहे. तिकडे पण जायच्या आधी कुठे चाललो आहे, मग त्यांची हिस्ट्री, मग त्या देशाचं काय होतं, मग त्यांची हिस्ट्री काय आहे, मॉडर्न हिस्ट्री, प्रिव्हियस हिस्ट्री, त्यांचे रिलेशनशिप्स, ग्लोबल रिलेशनशिप्स, हे सगळं खूप चांगल्या प्रकारे आपण विचारून मग त्याच्या खोलातमध्ये अभ्यास करायला तर मला पण आवडतं. म्हणजे नवीन गोष्टी आता वाचण्यापेक्षा एक कॉम्बिनेशनमध्ये चांगलं होतं वाचायला. मी खूप पॉडकास्ट पण ऐकतो. मी कंटिन्युअसली वेगळे पॉडकास्ट ऐकत असतो. कुठल्या जॉनरचे पॉडकास्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात सध्या? नाही, सध्या म्हणजे कसं आहे की मी एकतर करंट अफेअर्स किंवा वर्ल्ड अफेअर्समध्ये बघतो, सायन्स टेक्नॉलॉजी AI वरती वाचतो, एंटरप्रेन्योरशिपमध्ये बरेचसे चांगले आहेत त्याच्यामध्ये ऐकत असतो. तर या म्हणजे दीज 3-4 थिंग्स, मग बायो, नेक्स्ट जनरेशन बायोलॉजी, सायन्स, टेक्नॉलॉजी, या सगळ्यांमध्ये मी ऐकत असतो. मस्त, छान वाटलं सर. अगदी निवांतपणे आपल्या ह्या गप्पा झालेल्या आहेत. पण आता आपल्या सिटी टॉक्सच्या पुढच्या सेगमेंटकडे आपण वळणार आहोत. तिथे तुम्हाला क्विकली आन्सर द्यायचं आहे, अगदी फटाफट उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे सर, रॅपिड फायर राऊंड आहे. सर, तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे एखाद्या सक्सेसफुल फाउंडरसाठी, विजन की एक्झिक्युशन? एक्झिक्युशन. तुमचं फेवरेट टेक गॅजेट कुठलं आहे? आता मोस्टली माझ्याकडे एक मॅकबुक आहे, मॅकबुक एअर. दॅट इज वॉट आय यूज ऑल द टाईम. तुमची फर्स्ट सॅलरी किती होती? मी दोन प्रकारे सांगू शकतो. मी जेव्हा सगळ्यात पहिले इथे पुण्यामध्ये एक समर ट्रेनिंग केलं तेव्हा मला 1,500 रुपये महिना मिळाले. आणि मी एक असंच जेव्हा समर ट्रेनिंग करतो मी एका ठिकाणी अजून एक
पास्कलचा कोर्स शिकवला होता, त्याला पण मला 2-3 हजार रुपये मिळाले होते. असं वाव. सर तुमची पॉकेट मनी किती मिळायची? पॉकेट मनी आमच्याकडे नव्हती. जे काय पैसे लागले ते डायरेक्ट विचारायचे आणि ते मिळत होते. आपण म्हणूयात की जे आज ह्यात नाही आहेत असे कुठलं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत तुम्हाला डिनरला जायला आवडेल? मग ते कुठल्याही क्षेत्रातले असू देत, सिनेमा, राजकारण किंवा मग नाही, मग पण हिस्टॉरिकल म्हणजे समजा लोकमान्य टिळकांबद्दल जायला हरकत नाही. आय वुड लव्ह टू अंडरस्टँड फ्रॉम हिम. ते काय करायचे आहेत पुण्यात, त्यांनी जे काय काम केलं ते खूपच इन्स्पायरिंग होतं. तर त्यांचे विचार ऐकण्यामध्ये मजा येईल. मस्त. सर तुम्ही डाटा ड्रिव्हन आहे की गट ड्रिव्हन आहात? मोस्टली डेटा ड्रिव्हन आहे. आत्ताचे जे एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एका शब्दात ॲडवाईस द्यायची तर? बी पर्सिस्टंट. नाईस. फेवरेट कोट? बी पर्सिस्टंट. नाईस. मस्त, जबरदस्त. सरांनी इथे आपल्याला जे आहे ते एकदम फुल ऑन फटाफट उत्तरं दिलेली आहेत. सर पुढचं सेगमेंट जे आहे ना तिथे जे प्रत्येक चेअरपर्सनला किंवा प्रत्येक आपण म्हणूयात की लीडरला ती गोष्ट करावी लागते, पटापट उत्तरं द्यायची असतात. येस नो मध्ये डिसिजन्स जे आहेत ते होतात आणि हेच ते सेगमेंट आहे. तुम्हाला वाटलं तर येस ऑर नो. सर तुम्ही तुमचं खरगपूरचं कॅन्टीन मिस करता का? नाही. ओके. सर तुम्ही कधी कन्फ्यूज केला आहे का एखादा कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला आला आहे तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठी? ऑफकोर्स. आजही जर संधी मिळाली तर HP लॅब्समध्ये जाल का? जॉब करायला नाही जाणार, पण Visit करायला ऑफकोर्स. सर कधी असं झालं आहे की तुम्ही गट फिलिंगवरती एखादा डिसिजन घेतलेला आहे आणि ते चुकलंय? हो, ऑफकोर्स, ऑल द टाइम. डू यू थिंक द फ्रीज मेड इन इंडिया शुड नाव बी प्राऊडली बिल्ट इन इंडिया अशी असायला पाहिजे? या शुअर, पण जास्त काही फरक नाही आहे. सर तुम्ही कधी कुठल्या हिरोची हेअरस्टाईल कॉपी केली आहे का? नो. काही बॉलिवूडचे सीन्स तुमच्या घरामध्ये कधी काही झाले आहेत का? जसं सिनेमात होतं तसं घरात कधी काही झालंय का? नो, वी आर व्हेरी बोरिंग पीपल. तुम्ही तुमच्या वाईफला घेऊन एखाद्या सिनेमाला गेला आहात आणि इंटरव्हलमध्ये सिनेमा बोरिंग आहे म्हणून निघून आला आहात का? नो. तुम्ही जातच नाही त्या सिनेमाला? बायको नेते त्या सिनेमाला मी जातो आणि बायकोला कधीच सिनेमातनं हाफ वे आवडत नाही यायला परत, त्यामुळे मी तिथे झोपतो पण परत नाही येत. आज आपण बघतोय टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण आपल्या भावनांना जेव्हाही एक्सप्रेस करायचं असतं तेव्हा इमोजीचा वापर करतो आणि आता आनंद सरांकडून आपण जाणून घेऊयात की ते त्यांच्या इमोशन्सला कशा पद्धतीने एक्सप्रेस करतात. सर तुम्हाला आजही आठवतंय का पर्सिस्टंटमधला तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट? येस. सर कधी असं झालंय की सर्व्हर क्रॅश झालंय आणि त्यावेळेस तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम सुरू असतं तेव्हा जेव्हा तुमच्या आवडीचा पदार्थ तुमच्या समोर येतो पण मीटिंगमुळे तुम्हाला तो खाता येत नाही? ॲक्च्युली तसं काही नाही आहे ते तुझ्याकडे, पण ठीक आहे. मला सांगा की आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांच्यासोबत तुमची जेव्हा मीटिंग असते तेव्हा? आय लाईक इट, आय एन्जॉय इट. लवली. जेव्हा तुम्हाला कोणीतरी म्हणतं की सर तुमच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालंय तेव्हा? बरं, ठीक आहे. कोण होणार करोडपतीच्या सेटवरती ₹1 कोटी जिंकलात तर तुमची काय रिॲक्शन आहे? KBC मध्ये जर तुम्ही 1 करोड जिंकलात तर? आय विल बी हॅपी. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. खूप भारी वाटलं आणि मला असं वाटतंय की अत्यंत आपण म्हणूयात की पराकोटीचं नॉलेज असणाऱ्या व्यक्तिमत्वासोबत आज आपल्याला गप्पा मारायची संधी मिळाली आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप काही गोष्टी जाणून घेता आल्या आहेत. त्यामुळे सरांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या लाईफमध्ये नक्कीच फॉलो करूयात. निश्चितच सगळ्या येणाऱ्या सिच्युएशनसोबत मग आपण डील करू शकतो. थँक्यू सो मच सर. तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ दिला आणि इतक्या दिलखुलासपणे गप्पा मारल्यात. थँक्यू. माय प्लेजर. इट वॉज फन टॉकिंग टू यू. थँक्यू सर. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका कमाल व्यक्तिमत्वाचा प्रवास जाणून घेण्यासाठी. त्यासाठी पाहत राहा सिटी टॉक्स आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी हे आपलं YouTube चॅनल.